स्टुडंट्स MSCT 2026 या एक्झाम मध्ये टॉप करायचा आहे, पण फिजिक्सचा सब्जेक्ट अवघड जातो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजच्या लेक्चरमध्ये आपण फिजिक्सच्या सब्जेक्टचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQs प्लस PYQs क्वेश्चन पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टुडंट्स MSCT 2026 या एक्झाम सोबतच नर्सिंग सीईटी JEE नीट या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर आपल्याकडे न्यू क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज, क्वेश्चन बँक, फुल सिलेबस नोट्स या सर्व गोष्टी मिळणार आहेत. आणि ते फुल सिलेबस अँड चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज प्लस क्वेश्चन बँक या वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅसिलिटीज असणार आहेत, कारण यातून एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात. आता यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप मिळते आणि आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स देखील अवेलेबल आहे. आता मित्रांनो, या कोर्सची प्राइस फक्त 2,999 रुपये आहे. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून तिथून देखील तुमचा कोर्स एनरोल करू शकता. आता चला क्वेश्चन्स कडे वळूयात. In photoelectric effect, if frequency is just equal to threshold, kinetic energy equals to max, kinetic energy equals to 0, emission stops, or intensity 0. फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन काय असतं की मॅक्स इक्वल्स टू एच न्यू मायनस एच न्यू नॉट. बरोबर आहे. जेव्हा V इक्वल्स टू V नॉट असतं तेव्हा कायनेटिक एनर्जी किती होणार तर 0. कारण इथे म्हटलंय इन फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट इफ फ्रिक्वेन्सी इज जस्ट इक्वल टू थ्रेशोल्ड. फ्रिक्वेन्सी थ्रेशोल्ड असेल तर इलेक्ट्रॉन बाहेर पडतो, पण एनर्जी काय असणार 0. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. हाफ लाईफ इक्वल्स टू 6 सेकंड आफ्टर 18 सेकंड फ्रॅक्शन लेफ्ट. हाफ लाईफ किती आहे 6 सेकंड, म्हणजे टाइम किती आणि किती नंतर मिळालं म्हटलंय आपल्याला 18 सेकंड, म्हणजे इथे टाइम किती आहे 18 सेकंड. याच्यामध्ये किती हाफ लाईफ होतील 18 सेकंड मध्ये तर एन किती असेल 18/3 6 सॉरी, म्हणजे किती हाफ लाईफ असतील तर 3 असतील. 3 नंबर ऑफ हाफ लाईफ. आता रिमेनिंग किती राहणार तर 1/2 राहतील. बरोबर आहे. म्हणजे 1/2 चा होल क्यूब इक्वल्स टू 1/8. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. In SHM, maximum velocity equals to angular velocity into A. If amplitude becomes half, velocity becomes. Amplitude कमी झाला, स्पीड देखील कमी होईल. बरोबर आहे. आणि जेव्हा amplitude हाफ होतं तर वेलोसिटी देखील हाफ होईल. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. A rod expands by delta L when heated. Coefficient of expansion is. फॉर्म्युला काय असतो कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय असतो डेल्टा L अपॉन L डेल्टा T. बरोबर आहे. मग इथे करेक्ट ऑप्शन काय असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. अ सिस्टम absorbs 400 joule heat and does 150 joule work. चेंज इन इंटरनल एनर्जी. आता इथे चेंज विचारलेला आहे. डेल्टा फर्स्ट लो काय म्हणतो डेल्टा यू इक्वल्स टू काय असतं क्यू मायनस डब्ल्यू. क्यू किती झालंय किती आहे तर प्लस 400 जूल. ऍब्झॉर्ब 400 जूल आहे, त्याच्यामुळे इथे काय येणार प्लस 400. आणि नंतर काय म्हटलंय डज 150 वर्क, म्हणजे काय येणार मायनस 150. त्यामुळे किती येईल इथे 250 जूल. मग चेंज इन इंटरनल एनर्जी काय येईल 250 जूल. साइन मध्ये मिस्टेक करू शकता, इथे म्हटलं ऍब्झॉर्ब केलाय मग प्लस होईल आणि डज 150 जूल वर्क. आता नेहमी साइन वरती हीट घेतलं म्हणल्यावरती फर्स्ट प्लस करायचं, वर्क केलं म्हणल्यावरती मायनस करायचं. नेक्स्ट क्वेश्चन. इफ वेलोसिटी बिकम्स 3 टाइम्स कायनेटिक एनर्जी बिकम्स. कायनेटिक एनर्जी काय असतं कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही स्क्वेअर. जर व्ही हे 3V असेल तर कायनेटिक एनर्जीचं काय होईल 9 टाइम्स होईल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन. A lens produces magnification plus 2. Nature of image. Real inverted, virtual erect, real erect, virtual inverted. आता इथे पहा मॅग्निफिकेशन आपल्याला किती सांगितलंय तर +2. पॉझिटिव्ह केव्हा असेल जेव्हा व्हर्च्युअल प्लस इरेक्ट असेल. ग्रेटर दॅन 1 कसं केव्हा असेल जेव्हा एनलार्ज असेल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन
टी विच इज व्हर्च्युअल इरेक्ट. नेचर ऑफ इमेज काय असेल? व्हर्च्युअल इरेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. A resistor dissipates 15 watt at 5 ampere. Resistance is. Power equals to काय असतं? I square R. बरोबर आहे. पॉवर आपल्याला किती दिलंय? 50 इक्वल्स टू I स्क्वेअर म्हणजे 5 स्क्वेअर इंटू R. 5 स्क्वेअर किती येणार? 25 इंटू R इक्वल्स टू 50 म्हणजेच R इक्वल्स टू 2 ओम. म्हणजे रेझिस्टन्स किती आले? 2 ओम. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन. कॅपॅसिटर्स C and 2C in series equivalent resistance. आता सिरीज मध्ये म्हटलंय, बरोबर आहे. सो 1/C equivalent equals to काय येणार? 1/C plus 1/2C. राईट. आता इथे काय येणार? कॅल्क्युलेशन केल्यावरती C इक्विव्हॅलंट येईल 2C/3. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. Energy stored in conductor depends on current square resistance voltage. Energy in conductor काय असते? U equals is directly proportional to I square. करंट स्क्वेअर वरती डिपेंड असते, त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल करंट स्क्वेअर. नेक्स्ट क्वेश्चन. अ पार्टिकल मूव सच दॅट V equals to T square minus 4T plus 3. It is at rest at. आता V equals to काय आहे? T square minus 4T plus 3. जेव्हा ऍट रेस्ट म्हणजे वेलोसिटी किती आहे? 0. मग टी स्क्वेअर मायनस 4T प्लस 3 इक्वल्स टू किती येणार? 0. राईट. आता इथे T मायनस 1 T मायनस 3 असं होतं इक्वल्स टू 0 म्हणजे टीच्या व्हॅल्यू किती आली? 1,3. मग करेक्ट ऑप्शन असेल सी विच इज बोथ ए अँड बी. नेक्स्ट क्वेश्चन. टू बॉडीज ऑफ मासेस M and 2M have equal kinetic energy. Ratio of their velocities is. इथे वेलोसिटीचा रेशिओ विचारलेला आहे. काय येणार? M1 V स्क्वेअर इक्वल्स टू M2 V2 स्क्वेअर असतं. मग M/2M इक्वल्स टू काय येणार? V1 स्क्वेअर डिवायडेड बाय V2 स्क्वेअर इक्वल्स टू 2. मग V1 बाय V2 किती येणार? तर √2/1. म्हणजेच काय रेशिओ काय येणार? √2:1. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. अ प्रोजेक्टाइल हॅज मॅक्झिमम हाईट h. इफ इनिशियल वेलोसिटी इज डबल, न्यू हाईट बिकम्स. हाईट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू u स्क्वेअर. आता u किती झालाय? इनिशियल वेलोसिटी तर 2u झालाय. मग h काय होणार? हाईट तर 4h होणार. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. A block slides down a rough incline. If angle increases, acceleration dash. Accelerationचं काय होणार? आता इथे पहा, इथे काय म्हटलंय? इन्क्लाइन अँगल वाढलाय. mg साइन थिटा काय होणार? मग वाढणार. mg साइन थिटा वाढलं त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन देखील वाढणार. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ए. नेक्स्ट क्वेश्चन. ऑर्बिटल स्पीड ऑफ सॅटेलाइट डिपेंड्स ऑन मास ऑफ सॅटेलाइट, रेडियस ऑफ ऑर्बिट, बोथ नॉन. तर ऑर्बिटल स्पीड ही 1/√r वरती डिपेंड असते. डिपेंड्स ऑन रेडियस ओनली. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल रेडियस ऑफ ऑर्बिट. आता स्टुडंट्स मास सुद्धा इथे सिलेक्ट करतात, पण असं नाहीये, फक्त रेडियस वरती डिपेंड करतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. इन ॲडियाबॅटिक प्रोसेस हीट एक्सचेंज इज 0, मॅक्झिमम, कॉन्स्टंट, मिनिमम. आता ॲडियाबॅटिक प्रोसेस मध्ये काय होतं? हीट एक्सचेंज होत नाही. नो हीट एक्सचेंज. दॅट्स वाय Q इक्वल्स टू काय येणार? 0. मग हीट एक्सचेंज किती असेल? तर 0. नेक्स्ट क्वेश्चन. कॅपिलरी राइज बिकम 0 when कॉन्टॅक्ट अँगल इज. कॅपिलरी राइज बिकम 0 म्हटलंय. फॉर्म्युला काय असतो? H इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कॉस थिटा. जर कॉस थिटा किती म्हटलंय? जर आपण कन्सिडर केलं, इफ थिटा इक्वल्स टू 90 डिग्री, मग कॉस थिटा किती होणार? 0. कारण कॉस 90 ची व्हॅल्यू किती असते? 0. मग H काय येणार? तर 0 येणार. म्हणजे कॅपिलरी राइज 0 बनायला अँगल किती लागणार? कॉन्टॅक्ट अँगल 90 डिग्री. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. वेव्ह इक्वेशन y इक्वल्स टू a sin 300t minus 15x. वेव्ह स्पीड इज. अँग्युलर वेलोसिटी किती आहे?
तर 300. के ची व्हॅल्यू किती आहे 15. स्पीड इक्वल्स टू काय असतं v इक्वल्स टू अँग्युलर वेलोसिटी अपॉन के. म्हणजेच 300 डिवायडेड बाय 15 इज इक्वल्स टू 20 मीटर पर सेकंड. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. डॉपलर इफेक्ट ऑकर्स ड्यू टू. कशामुळे ऑकर होतं आता सोर्स आणि ऑब्झर्वर हलके झाले की फ्रिक्वेन्सी ही चेंज होत असते. ओके. आता इथे म्हटलं ड्रॉपलर इफेक्ट ऑकर्स ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन सोर्स अँड ऑब्झर्वर. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी विच इज रिलेटिव्ह मोशन. नेक्स्ट क्वेश्चन. अ कॉन्व्हेक्स लेन्स फॉर्म रियल इमेज when ऑब्जेक्ट इज इनसाइड एफ बियॉन्ड एफ ऍट इन्फिनिटी. आता कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय रिअल इमेज आणि कंडिशन काय असते इथे तर बियॉन्ड एफ ऑब्जेक्ट बियॉन्ड एफ. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. कळतंय. आता इनसाइड एफ असेल तर इमेज व्हर्च्युअल असेल, आउटसाइड असेल तर रिअल असेल. ओके. आता स्टुडंट्स आपण प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये डिस्कस केला. स्टील इफ यू हॅव एनी टाइप ऑफ डाऊट तुम्ही मला कमेंट करून तो डाऊट विचारू शकता आणि प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मला कमेंटमध्ये आन्सर सांगा. म्हणजे जर तुम्हाला काही कशात डाऊट असेल तरी मी सांगू शकेल आणि तुमची तयारी कितपर्यंत झाली आहे मला अजून कोणत्या वेळी तुमचं प्रिपरेशन घेता येईल हे देखील कळेल. आता नेक्स्ट टॉपिक कोणत्या सब्जेक्टवरती किंवा कोणता फिजिक्सचा टॉपिक आपण कव्हर केला पाहिजे ते देखील मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. थँक्यू. नाईस डे. बाय.